नमस्कार. महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज व इशारे पुढीलप्रमाणे आहेत. हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची द्रोणीय रेषा दक्षिण अंतर्गत कर्नाटक पासून मराठवाड्यापर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर स्थित आहे. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात, तर उद्या दिनांक 25 फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यात, तर उद्या दिनांक 25 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान पुढील 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही, परंतु त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अंतर्गत भागात हळूहळू 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, परंतु त्यानंतर 3 ते 4 दिवसात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात विदर्भात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, त्यानंतर मात्र 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरात पुढील 2 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.